नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवींद्र आणि आपण सगळे पाहताय आपलं लाडकं यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र। मित्रांनो, आज मी रिव्ह्यू करणार आहे रामायण द लेजंड ऑफ प्रिन्स रामा या चित्रपटाचा। तर मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आवर्जून आणि नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय। माझी आपल्याला विनंती आहे, आपण जर रिव्ह्यू बघायला आलाय तर सर्वात आधी कमेंटमध्ये जय श्रीराम या नावाचा जय घोष करून टाका। चित्रपटाबद्दल बोलण्याची सुरुवात मी या चित्रपटाच्या डबिंग पासून करणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न लोकांच्या मनात हेच होते की तुम्ही डबिंग का चेंज केलं। तर या डबिंगचा काही याच्यावरती दुष्परिणाम झाला आहे का नवीन डबिंगचा, तर मला आपल्याला सांगायला खूप आनंद होतोय की या चित्रपटात जे डबिंग यूज झाले ते खरंच खूप छान आहे। जुन्या डबिंगमध्ये आणि नव्या डबिंगमध्ये तुम्ही बिलकुल काहीच चुका काढू शकणार नाही। अतिशय उत्तम प्रकारे डबिंग केलेलं आहे आणि निर्धास्त होऊन तुम्ही हा चित्रपट बघायला या, बिलकुल कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम वाटणार नाही। इनफॅक्ट मी तर हे बोलेल की जी पहिल्यांदा हा चित्रपट बघतील ना त्यांना जाणवणार नाही की ह्या चित्रपटाचं रिडबिंग केलं आहे। चित्रपट बघायला सुरू केलं त्यावेळेस माझ्या मनात काही शंका होत्या की हा रिमास्टर व्हर्जन आहे, तर याच्यामध्ये काही सीन्समध्ये चेंजेस करणार आहेत किंवा काही ॲडिशनल आहे किंवा काही कट केलं आहे। तर चित्रपट बघताना मला हेच जाणवलं की कुठेही ॲडिशन किंवा कट वगैरे असं कुठे जाणवलं नाही। चित्रपट हा परिपूर्ण पद्धतीने आणि खूप चांगल्या प्रकारे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक आदर्श म्हणून चित्रपट आपल्या समोर उभा राहतो की खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे। चित्रपटांच्या संवादांबद्दल बोलायचं झालं तर संवाद हे खरंच सुखावणारे वाटतात। अक्षरशः त्या काळात आपण गेलोय असं आपल्याला भास होतो किंवा जाणीव होते। आणि महत्त्वाची गोष्ट काय की माझी विनंती की ते बाप मेरे, तेल मेरे बाप का, कपडा मेरे बाप का वगैरे असे फालतू डायलॉग्स या चित्रपटात नाही, तर अतिशय स्वच्छ आणि निर्मळ मनाने लिहिलेले डायलॉग्स आहेत। खरं तर युगो साको हे जापनीज आहेत, पण त्यांनी इतकी मेहनत घेऊन हा चित्रपट बनवला आहे ना, त्यासाठी खरंच त्यांचे अतिशय मनापासून धन्यवाद की अप्रतिम कलाकृती तुम्ही आमच्यासमोर ठेवलीत। आम्ही खरंच धन्य झालो। आता बोलूया चित्रपटाच्या क्वालिटी बाबतीत। 4K रिमास्टर करून हा चित्रपट आपल्यासाठी प्रदर्शित केला आहे, तर खरंच तसं काही आहे का? तर मी आवर्जून सांगेल की या चित्रपटात जी काही क्वालिटी आहे किंवा स्क्रीनवरती जो क्लिअरनेस दिसतो, फ्रेम ना फ्रेम इतका क्लिअर आहे आणि 4K म्हणजे अक्षरशः वाटतं की हे आत्ता 2024 किंवा 25मध्ये किंवा 2023-24मध्ये हा चित्रपट बनवला गेलेला आहे। इतकं क्रिस्टल क्लिअर प्रत्येक गोष्ट। यातले पॅलेट्स जे काही वापरले आहेत त्यांनी ते खरंच खूप कमाल आहेत। त्यामुळे असं बिलकुल जाणीव होत नाही की काहीतरी उगाच भंपकपणा केला आहे आपल्यासोबत आणि त्यांनी सांगितलं आहे आणि आपण ऐकलं वगैरे नाही। अतिशय उत्तम आणि चांगल्या पद्धतीची क्वालिटी चित्रपटाची। तर मित्रांनो, हा होता माझा रामायण द लेजंड ऑफ प्रिन्स रामा या चित्रपटाचा रिव्ह्यू। हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा। आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल मित्रांनो, तर चित्रपटासोबत तुमच्या काय भावना होत्या सुद्धा तुम्ही खाली कमेंटमध्ये शेअर करू शकता। आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओजला शेअर करायला विसरू नका। तर भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद। जय श्रीराम। काळजी घ्या।